आणि खूप छान निसर्गरम्य असं वातावरण आहे. हे बघा खूप मस्त नजारा आहे. चौकडे हिरवीगार झाडी आणि हे बघा इथे काळवाई मातीचं मंदिर आहे. आणि ह्या नजारामध्ये आम्ही आलो आहो. तुम्हाला दाखवते चला. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आज आहे श्रावणी सोमवार दुसरा आणि दुसरा श्रावणी सोमवार निमित्त आम्ही चाललो आहो 12 ज्योतिर्लिंग दर्शनाला. तर पहिल्या श्रावणी सोमवारी मला काही जमलं नाही, तर सर्वप्रथम आम्ही ना संगमेश्वरी चाललेलो आहे आणि खूप छान इथलं वातावरण खूप मस्त आहे. हे बघा इथे मस्त झुळझुळ झुळझुळ पाणी वाहत आहे. ह्या पाण्याच्या धारीमधून आम्ही आता पुढे चाललो आहे. तर खूप छान वातावरण आहे इथं आणि असं वाटतं इथेच राहून घ्यावा मस्तपैकी. तर चला तुम्हाला दाखवते मी इथला नजारा. हे बघा माझ्यासोबत आहे ना माझ्या पुतण्या हे बघा. आणि आम्ही चाललो आहोत 12 ज्योतिर्लिंग दर्शनाला. तर आम्ही संगमेश्वरी आलेलो आहे सर्वप्रथम. तर इथूनच डायरेक्ट शूटिंग सुरू केली. घरी शूटिंग करायला काही जमलं नाही, तर चला संगमेश्वरचं तुम्हाला शूटिंग दाखवते. आणि आजूबाजूला बघू शकता तुम्ही छान हिरवगार गवत मस्त कोवळं कोवळं. श्रावण मासी हर्ष मनासी हिरवळ दाटी चोहीकडे, त्या काव्यप्रंक्तीप्रमाणे मस्तपैकी हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही आता चाललो आहे संगमेश्वरी. तर चला. रे बघा इथे ना पाणी वाहत आहे. या पाण्यातून मी चालली पुढे हळूहळू चालली, कारण आहे ना शेवाळे जरा खाली ना, त्याच्यामुळे भीती वाटते. नाही बघा ह्या माझ्या पुतण्या आहे संगीता आणि योगिता. हॅलो. चला इथं मस्त गोमाता चरते आणि हे बघा इकडं मस्त छान नदी वाहतीये. तर हे बघा किती छान मस्त वातावरण आहे. हे बघा चहूबाजूला तुम्ही बघू शकताय खूप मस्त हिरवगार शेत आहे. आणि हे बघा इकडे ना अवभात लावलेला आहे. अवभात असं लावायची पद्धत असते, तर असं पाण्यामध्ये उतरून तो लावायला लागतो. आता मोठा झाला आहे अवभात. हे बघा आमच्याच नातेवाईकांची शेती आहे. आणि हे बघा इकडे ना हे गायपात आहे. लहानपणी जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा माझे वडील नाही ते हे गायपातं न्यायला यायचे. भाजीच्या जुड्या बांधण्यासाठी या गायपातांचा उपयोग होतो. तर इकडे हे बघा गवत काटे कुटे हे बघा पायवाटेने आम्ही पुढे चाललो आहे. आणि बघा इथे संगमेश्वरांचं मंदिर आहे. तर चला. तर बघा संगमेश्वरी आम्ही आलेलो आहे आणि मस्त इथे ना 3 नद्यांचा संगम झालेला आहे, त्याच्यामुळे याला संगमेश्वरी नाव पडलेलं आहे. खूप सुंदर आहे इथं हा परिसर. खूप निसर्गरम्य असं मस्त वातावरण आहे. खळखळ खळखळ पाणी वाहत आहे. हे बघा आता इथे आम्ही छानपैकी आंघोळी करतो. हे बघा तर खूप मस्त वाटत होतं इथं. इथे आम्ही छान पाण्यामध्ये आंघोळी केल्या धबधब्याखाली आणि मस्तपैकी आम्ही फोटो वगैरे काढले. कपडे वगैरे काय आम्ही बरोबर नेले नव्हते, होत्यातच कपड्यांवर आम्ही आंघोळी केल्या. आणि नंतर आहे ना पूजा वगैरे करीपर्यंत थोडेसे चाललो आम्ही. तोपर्यंत लगेच आमचे कपडे सुकून गेले. कारण आहे ना इथं आंघोळी करण्याचं विशेष महत्त्व आहे. त्रिवेणी संगम म्हणतात त्याला, त्यामुळे इथे आंघोळी करायचं विशेष महत्त्व आहे. मग आम्ही इथे आंघोळी वगैरे केल्या. तरी हा संगमावर आहे ना देवनदी, शिवनदी आणि सरस्वती अशा 3 नद्यांचा संगम होतो, म्हणून याला संगमेश्वर हे नाव पडलेले ह्या तीर्थाला. इथे मस्तपैकी धबधब्याखाली आम्ही छान आंघोळी वगैरे केल्या आणि खूप खूप मजा वाटली, खूप छान वाटली. चला चला. तर परत एकदा तुम्हाला इथली मी धबधब्याची शूटिंग दाखवते. खूप खूप भारी वाटतं इथं. खूप असं धबधब पाणी पडतं. हे बघा वरती संगमेश्वरांचं मंदिर आहे. आम्ही चाललो आता संगमेश्वरांच्या दर्शनाला. तर चला. तुमची झाली मावशी पूजा? ते संगमेश्वर मंदिरामध्ये आमची छान पूजा वगैरे झाली. भरपूर गर्दी वगैरे होती. बघा इकडे औदुंबराचा वृक्ष आहे आणि इकडे भरपूर आलेले आहे भाविक दर्शनासाठी. आमचे दर्शन झाले. चला आता आम्ही निघतो. चला. आणि संगमेश्वर मंदिरात छान दर्शन वगैरे झाली, पूजा आरती झाली आणि आता आम्ही इथे काळवाई मंदिरात दर्शनाला आलो आहे. ते बघा इथे ना मस्त सोयाबीनचं शेत आहे. आजूबाजूला सगळी शेती आहे मस्तपैकी. आणि बघा हे काळवाई मातीचं मंदिर आहे. तर हा ते आड पाण्याचं आड म्हणता येईल. तर ह्या आडामधून आहे ना पूर्वीच्या काळी भांडी निघायची आणि इथले भांडे घेऊन आहे ना स्वयंपाक वगैरे इथे कार्यक्रम व्हायचे ह्या मंदिरामध्ये. आणि कार्यक्रम झाला का ती भांडे परत त्याच्यात ठेवून द्यायची असा नियम होता. पण कालांतराने लोकांची नीतिमत्ता बदलली. लोक ती भांडे घरी न्यायला लागले, त्यामुळे ना तो चमत्कार बंद झाला. आता याच्यातून काही भांडे वगैरे निघत नाही. हे बघा हे आहे काळवाई मातेचं मंदिर. ते हे बघा इथे आहे काळवाई माता. आणि आषाढ महिन्यामध्ये ना इथले
ग्रामस्थ आजूबाजूचे लोक इथे नैवेद्य घेऊन येतात. आम्ही पण लहानपणी इथे नैवेद्य घेऊन यायचो, पण कालांतराने माझं लग्न वगैरे झाल्यावर आमच्या घरची परंपरा मी सुरू केली. हे बघा इथे आहे काळवाई माता आणि खोकलाई माता. तर मंदिर बंद आहे, ही बाहेरून शूटिंग केली आहे मी. तर चला, छान परिसर आहे इथला, आजूबाजूचा खूप सुंदर असा हा परिसर आहे. तर आम्ही मस्त आहे ना संगमेश्वरी छान आंघोळी वगैरे केल्या, छान पूजा वगैरे झाली. कपडे वगैरे काही आणले नव्हते आम्ही, त्याच कपड्यांवर आंघोळी केल्या आणि ओल्या वस्त्रांची आमची छान पूजा वगैरे झाली. आता काळवाई मातेचं दर्शन झालं आणि आता मी पुढे गावात चाललो आहे. तर चला. तर काळवाई मातेचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आता पांचालेश्वरी आलेलो आहे. हे मंदिर आहे ना लोंढे गल्ली, ते माझ्या आईच्या घराजवळ. आईच्या घरी मी काही गेलो नाही, कारण देवाला आल्यानंतर आहे ना कोणाच्याच घरी जायचं नसतं. आणि माझ्याबरोबर माझ्या पुतण्या पण होत्या ना. समजा मी एकटी असती तर गेली असती आईच्या घरी, पण मग एकटी होती, माझ्या पुतण्या पण होत्या, त्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही. तर हे पांचालेश्वर मंदिर आहे, इथे आम्ही छान दर्शनं घेतले. ते बघा इथे नंदी आहे. आणि पांचालेश्वर मंदिरात निघाल्यानंतर आम्ही आता गोंदेश्वरी आलो आहे. आणि गोंदेश्वरी हे सिन्नरचं आहे ना पुरातन मंदिर आहे, याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तर हे मडपंथी बांधकाम, दगडी बांधकाम आहे या मंदिराचं. आणि इथे खूप गर्दी असते, पण आता दुपारचा 1 वाजलेला आहे, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही विशेष. इथे संध्याकाळी 4 नंतर दुपारी खूप गर्दी होती. इथे फुलवाले बेलवाले बसलेले भरपूर, आणि अगदी यात्रेचं स्वरूप संध्याकाळी इथे येतं. तर चला गोंदेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला. तर इथे गोंदेश्वरांचं मुख्य मंदिर आहे. इथे बाहेर नंदी आहे आणि मध्ये मंदिरात पूजा करायला भेटत नाही, त्यामुळे इथे हे बघा इथे पिंड आहे ना, इथेच सगळ्या महिला भाविक पूजा वगैरे करताय. कारण मध्ये फक्त दर्शन घ्यावं लागतं, मध्ये बेल फुलं काहीच वाहता येत नाही. त्याच्यामुळं सगळ्या महिला भाविक आहे ना, ज्यांनी पूजेचं साहित्य आणलं त्यांनी इथेच पूजा वगैरे केली. तर आम्ही पण इथेच पूजा वगैरे केली. तर इथे आहे गोंदेश्वर भगवान. आणि हा मुलगा बघा, हा आयुष आहे, आमचे कलिग आहे नागेश गुरव डॉक्टर म्हणून. तर त्यांचा मुलगा आहे हा, त्यांनी मला केळीचा प्रसाद वगैरे दिला. तर आयुष MBBS करतो, पण तरीसुद्धा श्रावण महिन्यामध्ये हे कुटुंब महादेवाच्या मंदिरात असतं महादेवांची सेवा करण्यासाठी. तर गोंदेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर इथे ना छोटंसं गणेश मंदिर आहे. 4 कोपऱ्याला 4 छोटे मंदिर आहे. हे बघा हे मोठं गोंदेश्वर मंदिर आहे आणि 4 कोपऱ्याला 4 मंदिर आहे. तर गणेश मंदिरात दर्शन घेऊन झालं. आता हे बघा आम्ही ह्या मंदिरात चाललो दर्शनासाठी. तर इथे पार्वती मातेचं मंदिर आहे. तर इथे सूर्यनारायण देवांचं मंदिर आहे. तर इथे विष्णू मंदिर आहे. तर इथे सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर इथे पण आम्ही फोटो वगैरे काढले. तर माझ्याबरोबर ही ग्रीन साडीवाली आहे, ही माझी सख्खी पुतणी योगिता. आणि ही सफेद साडीवाली आहे ना, ही संगीता आहे, माझी चुलत पुतणी लागते ती नात्याने. तर त्या दोघी सख्ख्या जाव्या आहे. तर त्या दोघी कधी जास्त घराच्या बाहेर पडत नाही. त्या पहिल्यांदाच 12 ज्योतिर्लिंग करायला आल्या. तर त्या मला सारखं म्हणायच्या, नानी तुझ्यामुळं आमचं एवढं दर्शन झाले, तुझ्यामुळे आमचे 12 ज्योतिर्लिंग झाले, तुझ्यामुळे आम्हाला एवढं सर्व माहीत झालं. म्हटलं तसं काही नाही गं, तुम्हाला देवाने बोलवलंच होतं, तुम्हाला तुमचे दर्शन होणार होते, त्यामुळे तुमचे पण दर्शन झाले. तर आम्ही मस्तपैकी इथे छान निसर्गरम्य वातावरण इथे पण होतं. इथे पण मस्त आम्ही छान फोटो वगैरे काढले. आणि आयुषने आम्हाला प्रसाद दिला होता केळीचा ना, तो प्रसाद वगैरे खाल्ला. आणि नंतर आम्ही पुढे गेलो. तर पुढे आम्ही कोणत्या मंदिरात गेलो त्याकरता व्हिडिओ बघा तुम्ही पुढे. तर गोंदेश्वर हे एक पर्यटन स्थळ पण आहे. हे बघा इथे खूप सारे भाविक आलेले आणि मस्त फोटोग्राफी वगैरे चालली आहे. कोणाचं काही खाणं पिणं चाललंय, खूप सारे लोक इथे बसलेले. हे बघा आमचे दर्शन वगैरे झाले, थोडे बसलो इथं, थोडासा प्रसाद खाल्ला आणि आता निघालोय आम्ही पुढे. तर आता आम्ही चाललोय चितळेश्वरांना. तर चला. तर हे चितळेश्वर देवस्थान आहे ना, मी ज्या बँकेत सर्व्हिसला होती सिन्नर व्यापारी बँकेत, त्या बँकेच्या अगदी जवळ आहे. गोंदेश्वरापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. तर इथे ना भरपूर भाविक पूजा करत होते. आणि ही बघा अशी छान पिंडी आहे इथे महादेवांची. तर इथे आम्ही छान पूजा वगैरे केली. आणि आता आम्ही आलो आहो सिद्धेश्वर महादेव मंदिर. इथे गणेशपेठेमध्ये मंदिर आहे हे, असं म्हणजे वाडा आहे एक देशपांडे वाडा म्हणून. तर त्या वाड्यात हे मंदिर आहे
आणि इथे बघा सिन्नरमध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यांची नावे पण इथे लिहिलेली हे बघा. ह्या 12 ज्योतिर्लिंगांना आम्ही जाणार आहोत. आणि इकडे आहे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर, त्याचं दर्शन करतो. चला ते बघा इथे पण आम्ही छान पूजा वगैरे केली, आरती केली. ज्या मंदिरांमध्ये गर्दी नाही ना तिथे आम्ही आरती केली. गणपतीची, महादेवांची आणि देवीची आरती आम्ही तिथे गेली. तर इथे आमची छान पूजा आरती वगैरे झाली आणि नंतर आम्ही निघालो पुढे. आणि आता आम्ही पुढे चाललो आहे. पुढे आता विठ्ठलेश्वर मंदिरात जाणार आहे. चला. आणि सिद्धेश्वर मंदिरामध्ये छान पूजा वगैरे आरती वगैरे झाल्यानंतर आता आम्ही श्री विठ्ठलेश्वर मंदिर इथे आलो आहे. शिंपी गल्ली ते हे मंदिर. त्या मंदिराचं मागच्या वेळेस आम्ही आलो तेव्हा काम चालू होतं, तर काम पूर्ण झालं आहे. नवीनच बांधकाम आहे. तर या मंदिराचं नवीन बांधकाम झालं होतं आणि बरीच सुधारणा इथे झाली होतं. विशेष म्हणजे येथील सगळ्या देवांना वस्त्र घातलेली होती. हे बघा कासवालाच म्हणजेच नारायणरूपी कासव त्यांना वस्त्र घातले होते. इकडे ना दत्तात्रय आहे, इकडे राधाकृष्ण होते त्यांना पण वस्त्र घातले होते. त्यानंतर इथे बघा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, विठ्ठलेश्वर म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं पण मंदिर इथे आहे. तर विठ्ठल रुक्मिणीला पण इथे वस्त्र घातलेली आहे. इथे छान विठ्ठलेश्वरांची मूर्ती होती. इथे पण आमची छान पूजा आरती झाली आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं ह्या मंदिरात. कारण विठ्ठलेश्वर म्हणजे विठ्ठलाचं मंदिर होतं आणि एकादशी होती ना आज, भागवत एकादशी, त्यामुळे मंदिराची इथे छान सजावट केलेली होती. तर इथे आम्ही पांडुरंगाची पण आरती केली आणि नंतर आम्ही पुढे निघालो. आणि आता आम्ही आलो आहोत श्री ब्रह्मेश्वर भगवान, ब्रह्मेश्वर महादेव मंदिर बारादारी. इथे हे बघा इथे ना दशक्रियावधी वगैरे होत असतात. तर भरपूर इथे ना मोठा परिसर आहे हा, खूप बघू शकता तुम्ही. चला आता इथे पूजा करतो, पुढे जातो. तर इथे ब्रह्मेश्वर भगवान आहे आणि ज्यावेळेस मी 16 सोमवार धरले ना त्यावेळेस मी इथेच पूजेला जायची. ब्रह्मेश्वर भगवान की जय. तर इथे ऐश्वर्येश्वर आहे, पण इथे व्हिडिओ शूटिंग फोटोला अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे इथे काही मी तुम्हाला शूटिंग घेऊन दाखवले नाही. इथे आमचं दर्शन झालं, पूजा झाली आणि आता आम्ही चाललो आहे पंचमुखी महादेवांना. चला. तर इथं पंचमुखेश्वर आहे, डुबेर रोडला आहे हे मंदिर. ह्याच रस्त्याने ना पुढे भटवाडीला जातो आम्ही. तर इथं पंचमुखी महादेव आहे. इथे पण आम्ही छान पूजा वगैरे दर्शन आरती पण केली. इथे पण गर्दी नव्हती त्यामुळे आमची इथे पण आरती झाली. आणि पंचमुखेश्वर महादेव दर्शन केल्यानंतर आम्ही आता आहे ना नागेश्वर इथं आलेलो आहे. ते हे बघा इथं मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आणि इथे ना हे बघा ही नदी वाहते ती. इथून तिकडे गेल्यानंतर हे बघा एक वरती नागेश्वर महादेव मंदिर आहे. तर चला. तर इथे नागेश्वर भगवान आहे आणि इथे ना मंदिराचं काम चालू आहे. आणि मंदिराचं काम ना आपल्या सिन्नर तालुक्याचे आमदार माननीय श्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांनीच मनावर घेतलेलं आहे आणि त्यांनी माझ्या भावाला सांगितलं आहे कामाकडे लक्ष द्यायला. तर हे बघा इथे खूप सुंदर असा नाग आहे, कारण नागेश्वर भगवान आहे ना, आणि खूप मस्त दगडी बांधकाम केलेलं याचं आणि खूप मोठा गाभारा आणि पिंडी पण ही खूप सुंदर आहे. तर माझा भाऊ सागर स्वतः ह्या कामाकडे लक्ष देतो आणि काम ही प्रगतीपथावर आहे भरपूर. तर हे नागेश्वर मंदिर भविष्यामध्ये कसं असणार आहे याचं नियोजित छायाचित्र पण इथे भिंतीवर बॅनरवर लावलेलं होतं. इथे मस्त पिंपळवृक्ष आहे आणि बरेच भाविक बसले होते. आणि आता आम्ही पाताळेश्वर मंदिर इथे आलो आहे, पण इथे खूप गर्दी आहे आणि मंदिर खूप छोटंसं आहे, त्यामुळे ना फक्त मध्ये गेले, मी देवाला हात लावला, दर्शन केले. तर छोटंसं मंदिर आहे आणि गर्दी खूप आहे, म्हणजे गर्दी एवढी नाही पण मंदिर छोटंसं असल्यामुळे गर्दी वाटते ती. तर मी फक्त पिंडीला हात लावली, देवाला हात लावलं आणि दर्शन घेतलं आणि आम्ही लगेच निघालो इथून. आता सगळ्यात शेवटचं ज्योतिर्लिंग मुक्तेश्वर इथं आम्ही जाणार आहोत. तर आम्ही मुक्तेश्वर मंदिर इथं आलेलो आहोत आणि इथं पण जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ना इथे सगळं सामान ठेवलेलं आहे. इथे बाहेर ना पिंडी ठेवलेली आहे, तर इथेच सगळे पूजा करताय, कारण मध्ये ना पिंडीजवळ खूप गर्दी आहे, खूप सामान आहे, खूप पसारा आहे बांधकामाचा. तर सुरुवात आहे ना संगमेश्वरापासून करतात आणि ना शेवट इथं मुक्तेश्वराजवळ करतात. तर अशा प्रकारे आमचे सर्व 12 ज्योतिर्लिंगांचे 4 दर्शन झाले आणि आता आमचं हे शेवटचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं. तर सर्व दर्शन आमचे छान झाले. तर आमचे सर्व 12 ज्योतिर्लिंगांचे छान दर्शन वगैरे झाले आणि सगळ्यात शेवटी मुक्तेश्वरीचं दर्शन करायचं असतं. तर मुक्तेश्वरीचं दर्शन केलं आणि आम्ही आता निवांत बसतोय, थोडा वेळ 5-10 मिनिटं इथे बसतो आणि आता घरी जातो. चला.